वैष्णवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज मी दुपारच्या जेवणासाठी बनवणार आहे मेथीची भाजी आणि भेंडी आणि इथं बनवून घेत आहे मी पोळ्या। हे बघू शकता तुम्ही, हे मी पोळी लाटून घेत आहे। या प्रकारे पोळी लाटून घ्यायची आपल्याला, मग लगेच त्याला आपण तेल लावून घेऊ थोडंसं। या प्रकारे आता आपण लाटून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, हे आपली पोळी लाटून झाली। आता चला तर आता आपण तव्यावर टाकून घेऊया। हे टाकून घेतलं, ह्या प्रकारे आपण पोळी भाजून घेऊया। हे मी पलटी करून घेतलं। हे आपली पोळी तयार आहे। आता मी इथे घेतलेले मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे तेल टाकून घेतलं मी थोडंसं, आणि त्याच्यामध्ये टाकून घेणार 1 चम्मच ठेचा। आता आपण बारीक चिरलेलं टमाटर ऍड करू, ते पण फिरून घेऊ। अर्धा चम्मच इथे मी हळद घेतलं, ते पण मिक्स करून घेऊ। आणि बारीक चिरलेली मेथी ते पण ऍड करू आणि छानपैकी असं मिक्स करून घेऊ आपण। आणि तव्यावरची मेथीची भाजी कुणाकुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा। तव्यावरची मेथीची भाजी खूपच चविष्ट अशी होते। आता आपण हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर आपण इथे ऍड करणार आहोत 2 ते 3 चम्मच शेंगदाण्याचा कुट्टा। शेंगदाण्याच्या कुटने खूपच छान भाजी लागते। आता आपण हे पण मिक्स करून घेऊ। आपली मेथीची भाजी तयार झाली। आता आपण भेंडी बनवून घेऊया। इथे घेतलेले कढई, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ऍड केलं मी। आता आपण इथे बारीक चिरलेलं टमाटर ऍड करू। टमाटर टाकलं की लगेच आपण त्याच्यामध्ये ठेचा टाकून घेऊ। ठेच्यामध्ये मी लसूण आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं होतं। आता ते पण मिक्स करून घेऊ। इथे मी बारीक कापलेली भेंडी ऍड केलं। आता ते पण आपण मिक्स करून घेऊया। ह्या प्रकारे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावर झाकून ठेवूया आणि कमी गॅसवर। लगेच मी इकडे तोपर्यंत भाजी तयार होईपर्यंत मी इकडे भांडे घासून घेते, म्हणजे एक सोबत दोन्ही पण काम। हे माझे भांडे घासून झाले, भाजी बघण्यासाठी आले मी। आता आपण याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच आपण इथे शेंगदाण्याचं कूट ऍड करू। 3 चम्मच मी शेंगदाण्याचं कूट घेतला इथे, आणि मॅगी मसाल्याने भेंडी खूपच छान होते चवीला। हे पण आता आपण मिक्स करून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, आपली भेंडी, मेथीची भाजी, गाजर आणि चपाती आणि दही, हे आहे आपलं आजचं दुपारचं जेवण। कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। खूपच छान झालेली चवीला भेंडी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।